कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या औषधांची चाचणी होणार आहे, तर केंद्र सरकारनं महागाई भत्ता 3% वाढवलाय। म्हाडाच्या दुकानांची आता रेडी रेकनरच्या दरानं विक्री होणार आहे। अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद होण्याचं कारण तालिबाननं सांगितलंय। लडाखमध्ये 19,000 फूट उंचीवर सर्वात उंच मोटरेबल खिंड बांधलीय। अभिषेक शर्मानं विक्रमी झेप घेतलीय, तर दीपिका पडुकोन पुन्हा एकदा चर्चेत आलीय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 2 ऑक्टोबर वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पहिली बातमी ऐकूयात औषधांच्या गुणवत्तेच्या चाचणीची। सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेची लवकरच चाचणी केली जाईल, असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। ते म्हणाले की सरकार लवकरच ड्रग टेस्टिंग मशीन खरेदी करेल। औषधांचे नमुने गोळा करण्यासाठी आणि त्यांची चाचणी करण्यासाठी रुग्णालयांना भेट देण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड्स नियुक्त केले जातील। जर निकृष्ट दर्जाची औषधं आढळली तर संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल। आरोग्य मंत्र्यांच्या सूचनांनुसार राज्यातील अनेक सरकारी आणि पालिका रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं, प्राथमिक केंद्र आणि महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांचे नमुने घेण्यात आले आहेत। चाचण्यांमध्ये ते निकृष्ट दर्जाचं आढळून आलंय। त्यानंतर मंत्र्यांनी औषधं खरेदी करण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणाही केली आहे। राज्यभरात खासगी पॅथॉलॉजी लॅबच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणि पारदर्शकता आणण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी नवीन लॅब रेग्युलेशन कायदा लागू करण्याची घोषणाही केली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीची। दिवाळीच्या सणाच्या अगदी आधी केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे। या वाढीसह एकूण महागाई भत्ता दर 55% वरून 58% झालाय। या निर्णयाचा फायदा सुमारे 1.15 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे। ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होतीये, म्हणजेच जुलै ते सप्टेंबर पर्यंत वाढलेला महागाई भत्ता ऑक्टोबरच्या पगारासह दिला जाईल। याचा अर्थ असा आहे की कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचा अतिरिक्त महागाई भत्ता ऑक्टोबरच्या पगारात मिळतो। सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारक या लाभासाठी पात्र आहेत। महागाई भत्त्यात ही वाढ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईच्या वाढत्या दबावापासून वाचवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। या सरकारी निर्णयामुळे केवळ आर्थिक दिलासा मिळणार नाही, तर सणासुदीच्या काळात सामाजिक आणि आर्थिक स्थिरतेलाही हातभार लागणार आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात, म्हाडाच्या व्यावसायिक गाळ्याबाबत। म्हाडाकडनं उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये निवासी गाळ्यांबरोबरच व्यावसायिक गाळे सुद्धा तयार केले जात आहेत। या गाळ्यांची विक्री यापुढे व्यावसायिक रेडी रेकनर दराच्या 100% किंवा निवासी रेडी रेकनर दराच्या 150% यापेक्षा जी जास्त असेल ती किंमत लिलावासाठी मूळ किंमत निश्चित करून विक्री केली जाणार आहे। त्यासाठी म्हाडा प्राधिकरणानं ठराव केलाय। त्यामुळे भविष्यात म्हाडाच्या दुकानांची खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। म्हाडा मुंबई मंडळानं नुकताच 140हून अधिक दुकानांच्या विक्रीसाठी लिलाव जाहीर केला होता। त्यामध्ये किमती जास्त असल्यामुळे अर्ध्याहून अधिक दुकानांना बोलीच लागली नव्हती। हाच अनुभव इतर ठिकाणी पण येत होता। त्यामुळे यापुढे व्यावसायिक गाळे हे रेडी रेकनर दराच्या 100% किंवा निवासी रेडी रेकनर दराच्या 150% यापेक्षा जी जास्त असेल
ती किंमत लिलावासाठी मूळ किंमत ठेवावी असं प्राधिकरणानं स्पष्ट केलंय. म्हाडानं एखाद्या ठिकाणच्या गाळ्याचा 2 वेळा लिलावमध्ये समावेश करूनही त्याची विक्री झाली नाही, तर त्यानंतर पुन्हा लिलावामध्ये त्याचा समावेश करू नये, हे गाळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानं विक्री करावेत, असा ठराव सुद्धा म्हाडा प्राधिकरणामध्ये झालेला आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे अफगाणिस्तानातील इंटरनेट बंदची. अफगाणिस्तानात इंटरनेट बंद झाल्याच्या वृत्ताचं तालिबाननं खंडन केलंय. अफगाणिस्तानात इंटरनेट बंद झाल्याच्या वृत्ताचं तालिबाननं खंडन केलंय. त्यांनी म्हटलंय की कोणतेही निर्बंध लादलेले नाहीयेत. संपूर्ण ब्लॅकआउटवर तालिबाननं सार्वजनिकपणे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या ब्लॅकआउटमुळे बँकिंग, व्यवसाय आणि हवाई प्रवास यासारख्या सेवांवर परिणाम झालेला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सोशल मीडियावर असं म्हटलंय की जुने आणि बिघडणारे फायबर ऑप्टिक नेटवर्क बिघडल्यामुळे देशातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्या आहेत. सध्या त्याची दुरुस्ती सुरू आहे. मात्र इंटरनेट सेवा पूर्णपणे कधी सुरू होईल हे तालिबाननं स्पष्ट केलेलं नाहीये. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात सीमा रस्ते संघटनेची. सीमावर्ती भागातल्या वाढत्या आव्हानांना लक्षात घेऊन पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या आपल्या मोहिमेत सीमा रस्ते संघटना सतत गुंतलेली आहे. एका महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्प्यात सीमा रस्ते संघटनेनं मिगला पास पर्यंतचा रस्ता बांधलाय, जो आता 19,400 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच मोटार करण्यायोग्य पास आहे. पूर्व लडाख सेक्टरमध्ये प्रोजेक्ट हिमांकननं विकसित केलेल्या या मिगला पासनं ओमलिंगलाच्या मागील विक्रमाला मागे टाकलेला आहे, जो BROनं बांधला होता. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं स्टार खेळाडू अभिषेक शर्माची. भारताच्या आशियाई करंडक विजेत्या संघातील स्टार खेळाडू अभिषेक शर्मा यानं ICCच्या T20 क्रमवारीत विक्रमी झेप घेतलीय. त्यानं 931 रेटिंगसह पहिल्या स्थानावर मुसंडी मारलीय आणि ही T20 क्रमवारीतली ऐतिहासिक रेटिंग ठरलीय. याआधी इंग्लंडच्या डेव्हिड मलान याच्या नावावर सर्वाधिक रेटिंगचा विक्रम होता. मलान यानं 919 रेटिंगची कमाई केली होती. अभिषेक शर्माच्या आधी भारताच्या 2 खेळाडूंनी ICCच्या T20 क्रमवारीत विक्रमी झेप घेतली होती. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पडुकोणची. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पडुकोण हिनं ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, पद्मावत आणि पठाण सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. आता ती एका नवीन वादामुळे चर्चेत येतेय. संदीप रेड्डी वांगाच्या स्पिरिटमधनं दीपिकानं माघार घेतली होती, कारण तिनं 8 तासांच्या कामकाजाची अट ठेवली होती, अशी चर्चा आहे. त्यानंतर कल्की 2098 ADच्या सिक्वलमधूनही तिची एक्झिट अधिकृतपणे जाहीर झालीय. दीपिकानं मानधनात 25% वाढ, दररोज केवळ 8 तासांची शूटिंगची वेळ आणि स्वतःच्या 25 जणांच्या टीमसाठी आलिशान सुविधा मागितल्या होत्या. निर्मात्यांनी दिलेल्या सोयी तिनं नाकारल्यामुळे चित्रपटातून तिची हकालपट्टी झाली होती, अशी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवरच दिग्दर्शक वांगानं ट्विट करत दीपिकावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. हा फेमिनिझम आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. यावर दीपिका स्वतः म्हणाली की ती नेहमीच प्रश्न विचारायला, परंपरा मोडायला आणि महिलांवर ठरवलेल्या चौकटी मोडायला घाबरत नाही. IMDBच्या अहवालात तिची लोकप्रियता कायम असल्यानं तिनं चाहत्यांचे आभार मानले आहेत. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.